हे गाइज वेलकम टू अनदर ब्लॉग। तर मी आज आलो हिंगोलीमध्ये आणि आज जे सगळ्यात म्हणजे मी इतक्या दिवसापासून वाट बघत होतो संतोष बांगरची कावड यात्रा आणि आज आपण कावड यात्रेसाठी फायनली आलोच। आणि समोरचा ब्लॉग ह्या बघा, या ब्लॉगमध्ये मी पूर्ण रॅली कव्हर करणार आहे होईल तेवढी, आणि आपल्याला काही शॉर्ट्स पण सगळे एकनाथ शिंदे साहेबांसोबतचे घ्यायचे आहेत। आणि या कावड यात्रेसाठी जर तुम्ही फ्रेश असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर बेल आयकॉन ऑन करूया आणि चला तर मग। यावंच लागते संतोष बांगर रॅली कावड यात्रा। तर आपल्या ज्या सचिन सरांनी ते सगळ्यात मोठा केळाचं जे स्टॉल आपण लावलेला आहे इथं, जे भक्त कावड यात्रा चलत आले त्यांच्यासाठी जबरदस्त 2 गाड्या आहेत। हे आपला भाऊ आहे आणि पब्लिक बघा एक बार, बघू शकता पब्लिक किती दूरपर्यंत आहे। ते पुलावर आता यायली पब्लिक। हे आमचे पिकअपचे ड्रायव्हर, यावंच लागते आपले सर सचिन सर। कसं आहे निखिल, कसं वाटायले, कसं आहे क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। पब्लिक तर बघू शकता तुम्ही कसं आपल्या सरांची जे आपण केळवडचा कार्यक्रम ठेवला होता तो संपत आलेला आहे। म्हणजे जवळपास 1-1.5 घंट्यापासून आपला स्टॉल चालू होता सचिन आठवले सरांचा। लक्ष्मण भाऊ, लक्ष्मण भाऊला बघितलं आपण मागला ब्लॉगमध्ये, मुंबईच्या ब्लॉगमध्ये लक्ष्मण भाऊ एकदम जबरदस्त पैकी मोमेंट आणि इतके मस्त कावड यात्रा मला सगळ्यात पहिल्याच बघायला भेटले। आणि मी स्पेशल कावड यात्रा बघण्यासाठी ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आलो होतो आणि इथली जी कावड यात्रा एकदम जबरदस्त संतोष बांगर साहेब चलत कावड यात्रासोबत त्यांच्यासोबतच चलत गेले। तुम्ही बघता मागला पाला तुमचे डिस्प्ले बघा समोर वगैरे असेल आणि साहेबाची गाडी वगैरे आलेली आहे इथं। आणि आजचा जो व्हिडिओ आहे आय होप तुम्हाला खूप आवडला असेल। आणि आपल्या साहेबांसुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये आल्या पण खूप भारी वाटलं साहेबांनी। साहेब म्हणले जे नंतर आपला जे संबोधित करायसाठी एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत तिथं पण आपल्याला आहे टाईम, म्हणजे आपल्याला देतो म्हणले साहेब। तर व्हिडिओ लास्ट पर बघा, चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग।